अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये अजूनही मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. एक असा महिना ज्याची वाट काही जावई तब्बल 3 वर्षे पाहतात. एक असा महिना ज्यात जावयाचा रुबाब राजापेक्षाही जास्त असतो. आणि एक असा महिना ज्याच्या नावामागे दडलेली आहे एक गूढ लोककथा. जय जय गुरुदेव दत्त. तुम्ही धोंड्याचा महिना हे नाव ऐकलं आहे का? काही ठिकाणी यालाच अधिक मास म्हणतात, तर काही भागात प्रेमाने म्हणतात धोंड्याचा महिना. पण या महिन्याचा जावयाशी काय संबंध? आणि धोंड्या नावाचा तो मुलगा नेमका कोण होता? या मागची कथा आपल्याला सांगणार आहेत आपले आजचे विशेष पाहुणे, कथाकथनकार आणि लोकपरंपरांचे अभ्यासक राजेशजी. राजेशजी, धोंड्याच्या महिन्याची ही गोष्ट नेमकी कुठून सुरू होते? धन्यवाद अन्वी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही गोष्ट सुरू होते आजपासून शेकडो वर्षांपूर्वी, खानदेशातील एका छोट्याशा गावातून. त्या वर्षी पाऊस रुसला होता. आकाशात ढग नव्हते, नद्या आटल्या होत्या, विहिरींचा तळ दिसू लागला होता. धरतीवर मोठमोठे तडे पडले होते. गुरे तहानेने व्याकुळ झाली होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दररोज सकाळी लोक घराबाहेर पडायचे, आकाशाकडे पाहायचे आणि पुन्हा निराश होऊन घरी परतायचे, कारण पाऊस येतच नव्हता. त्या काळी तर शेतीच सर्वस्व होती. म्हणजे पाऊस नसेल तर संपूर्ण गाव संकटात येत असेल. अगदी बरोबर. त्या गावातील प्रत्येक घर, प्रत्येक शेत, प्रत्येक कुटुंब पावसावरच अवलंबून होतं. एका संध्याकाळी गावाच्या चौकात सभा भरली. सगळे गावकरी जमले. कोणी म्हणत होते देव रागावला आहे, कोणी म्हणत होते यंदा दुष्काळ निश्चित, तर काही जण पूर्णपणे खचून गेले होते. तेवढ्यात गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती उठल्या. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण डोळ्यात अनुभवाची चमक होती. त्या म्हणाल्या, अजून एक उपाय बाकी आहे. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. आपण धोंड्या काढूया. धोंड्या हा नेमका काय प्रकार होता? महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागात, विशेषतः खानदेशात, पूर्वी एक लोकपरंपरा होती. जेव्हा पाऊस वेळेवर पडत नसे तेव्हा गावातील मुले एक विशेष विधी करायची. त्यातील एका मुलाला निवडलं जायचं. त्याच्या अंगावर कडुनिंबाच्या फांद्या बांधल्या जायच्या, डोक्यावर हिरव्या पानांचा मुकुट घातला जायचा आणि तो बनायचा धोंड्या. मग गावातील इतर मुले त्याला घेऊन घराघरात फिरायची आणि सगळे मिळून गात असत, धोंडी धोंडी पाणी दे, साय माय पिकू दे. वा, किती सुंदर कल्पना आहे ही, मुलं आणि निसर्ग यांना जोडणारी. हो, आणि त्या वर्षी धोंड्या बनण्यासाठी निवड झाली 10 वर्षाच्या गणूची. गणू गरीब घरातील मुलगा होता. त्याचे कपडे साधे होते, घर कच्चं होतं, पण त्याचं मन अगदी सोन्यासारखं होतं. गावातील लोक म्हणायचे, हा मुलगा कधी खोटं बोलत नाही. म्हणजे सगळ्यांचा लाडका. अगदी तसाच. गणूला सजवलं गेलं. कडुनिंबाच्या फांद्या, पानांचा मुकुट आणि गावभर मिरवणूक निघाली. पहिल्या घरासमोर मुले थांबली. गाणं सुरू झालं. घरातील वृद्ध आजी बाहेर आली. तिने धोंड्यावर पाण्याचा तांब्या ओतला आणि हात जोडून म्हणाली, देवा, या मुलांच्या प्रार्थना ऐक. आणि मग पाऊस पडला का? नाही. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, पण आकाश कोरडंच राहिलं. लोकांचा विश्वास डळमळू लागला. काही जण म्हणू लागले, याचा काही उपयोग नाही. पण गणू हार मानायला तयार नव्हता. इथेच कथेचा खरा वळण येतो ना? अगदी बरोबर. एका रात्री सगळं गाव झोपलं होतं. गणू मात्र गावाबाहेरच्या जुन्या वडाच्या झाडाखाली गेला. आकाशाकडे पाहत तो म्हणाला, देवा, माझ्यासाठी काही नको, पण माझ्या गावाला वाचव. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक गार वारा सुटला. झाडांची पाने सळसळायला लागली. दूरवर वीज चमकली. आकाशात ढग जमा होऊ लागले आणि एक थेंब जमिनीवर पडला. मग दुसरा, मग तिसरा, आणि काही क्षणात मुसळधार पाऊस सुरू झाला. अरे वा, म्हणजे संपूर्ण गाव वाचलं. सकाळी गावकरी उठले तर संपूर्ण परिसर पावसाने नाहून निघाला होता. लोक आनंदाने नाचू लागले. गुरांना पाणी मिळालं, शेतं जिवंत झाली आणि गावाने गणूला एक नायक मानलं. मग धोंड्याचा महिना हे नाव कसं रूढ झालं? काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या, पण धोंड्याची आठवण कायम राहिली. लोक पावसासाठी केलेल्या त्या सामूहिक प्रार्थनेला विसरले नाहीत. आणि काही भागात अधिक मासाच्या काळालाही प्रेमाने धोंड्याचा महिना म्हणू लागले. पण इथे जावई कुठून आला? कारण आज बहुतेक लोकांना धोंड्याचा महिना म्हटलं की जावयाचा मानपान आठवतो. अगदी खरंय.
अधिक मास म्हणजे दर 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना, धार्मिकदृष्ट्या अत्यंत पुण्यदायी मानला जाणारा. या महिन्यात दान, धर्म, पूजा आणि नातेसंबंध जपण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. पूर्वी लोक मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचं रूप मानत, म्हणून या महिन्यात जावयाला घरी बोलावून त्याचा सन्मान केला जाई. म्हणूनच जावयाची चांदी होते. अगदी. सुग्रास जेवण, नवीन कपडे, भेटवस्तू, औक्षण, मानपान, सगळं काही खास. काही ठिकाणी 30 अनारसे देण्याची प्रथा आहे, काही ठिकाणी 30 बत्तासे, काही ठिकाणी म्हैसूर पाक. आजच्या काळात चांदीचे तांभण, निरांजन, पिला अशा भेटवस्तू दिल्या जातात. आणि महिलांमध्ये जोडवी बदलण्याची परंपराही आहे ना. सौभाग्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या जोडवी अधिक मासात नव्याने घेतल्या जातात. आजही अनेक कुटुंबात ही परंपरा जपली जाते. म्हणजे धोंड्याचा महिना हा फक्त जावयाच्या मानपानाचा महिना नाही, तो आपल्या लोकसंस्कृतीचा वारसा आहे, निसर्गाशी असलेल्या नात्याची आठवण आहे आणि संकटाच्या काळात संपूर्ण गाव एकत्र उभं राहण्याची प्रेरणा आहे. धोंड्याची कथा खरी होती की आख्यायिका हे कदाचित कधीच कळणार नाही, पण त्या कथेने दिलेला संदेश आजही तितकाच जिवंत आहे. मी बरोबर ना राजेशजी? 113% कथेचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. संकटाच्या काळात एकत्र राहणे, निसर्गाचा आदर करणे आणि आपल्या नात्यांमध्ये प्रेम जपणे. आजच्या भागात सहभागी झाल्याबद्दल राजेशजी तुमचे मनःपूर्वक आभार. मलाही या सुंदर विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद अन्वी. श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. अशाच लोककथा, परंपरा आणि श्रद्धेच्या रंजक प्रवासासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. जय जय गुरुदेव दत्त.